मी कमळी मोहिते, आपल्या कॉलेजची फर्स्ट इयरची विद्यार्थिनी। तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने इथे जाहीर करतो की माझी मैत्रीण निंगी तिच्या बदल्यात कॉलेजच्या जीएस इलेक्शनसाठी अनिकाच्या विरोधात मी उभा राहतोय। कमळी हे का करते? तिने प्रॉमिस केलं होतं मला, ते मोडते। असं काय झालं की ती सरळ इलेक्शनला उभी राहिली? आणि हा अजून एक, आपली लाडकी मैत्रीण अनिका जी विजयाचा डंका वाजून दमली असेल की नाही, तिच्यासाठी जरा काम सोपं करतो। काय म्हणली होतीस? निंगी उभी राहिली, आम्ही नाही पाहिली। तुम्ही सगळ्यांनी निंगीला उभं राहताना बघितलं नाही ना हो, पण आता अनिकाला पडताना नक्कीच बघणार आहे। चला, आता कोणीतरी आहे जे आपल्या हक्कांसाठी लढेल। होय, आता आपल्या मदतीसाठी कोणीतरी आहे बाबा। आणि आता कमळी आहे तर आपला प्रॉब्लेमच संपलाय। आता कमळी उतरली ना इलेक्शनसाठी तर ती नक्कीच जिंकून येणार। अनिका वर्सेस कमळी, येस, आता येणार ना मजा। ही कमळी अशी हार मानणाऱ्यातली नाहीये। पण मला जरा भीतीच वाटते। कसली ग? अगं, त्या अनिकाने निंगीची जशी हालत केली तशीच अवस्था जर कमळीची केली तर? हो ना, मला असं वाटतं की कमळीने माघार घ्यावी। निंगी, कमळीने ह्याच्यात पडायला नको होतं। ऋषी सर, ऋषी सर, कमळे, अगं तू काय म्हणलेलीस ते समजत पडणार नाही, मग हे काय झालं? अगं कमळे, अर्ध कॉलेज म्हणतंय तू हे समज करायला नको होतं। अगं मी तर म्हणतोय हे आपलं कामच नाही आहे। निंगे, आपण काय करायचं किंवा आपलं काय काम आहे हे जर 4 लोक ठरवायला लागले तर मग आपण काय करायचं? बघ, मला चांगलंच माहित आहे इथला प्रत्येक जण हीच आशा घेऊन बसलाय की कॉलेजमध्ये काहीतरी बदल घडत, फक्त त्यासाठी काय करायला पुढे कोणी येत नाही। ती हिम्मत तू दाखवलीस। निंगे, आठव, निवडणुकीला उभा राहिल्यावरती तूच हे समज बोलली होतीस ना, मग आता तुझ्याच मार्गावर मी चालणार। कमळे, तू असं काही बोलायला लागलीस की नाही, माझ्या अंगात काहीतरी वेगळीच शक्ती यायला लागते। बघ, मी आहे तुझ्यासोबत आणि आम्ही सगळ्याच आहोत। सपान फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या, ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या। कमळी अशी ही कमळी। ऋषी सर, एकदा ऐकून घ्या की प्लीज। थांबा, हे बघा, मला कळतंय तुमसनी माझ्या निवडणुकीच्या निर्णयामुळे राग आलाय, पण मी खरंच सांगालोय सर। सर सर एकदा ऐकून। अरे बाबू, रडतंय बाळ? बाळाला वाईट वाटतंय का बरं? अच्छा, ऋषी सरने इग्नोर केलं म्हणून? ऋषी सर आज सकाळपासून अवॉइड करताय बाळाला, बाळाचा फेस पण बघत नाहीये। मग एवढं कळत नाही का? त्यांच्यापासून लांब राहायचं, त्यांना बाकी पण कामं असतात। अक्कल नाहीये, इडियट आहेस। ए,
मला तुझ्याशी बोलण्यात काही बी इंटरेस्ट नाही. अरे पण मला इंटरेस्ट आहे ना. नको ना ग जाऊ लांब. मला तुझ्याशी बोलण्यात खूप इंटरेस्ट आहे बाबू. म्हणूनच सांगतेय रेश पासून लांब राहायचं. त्याच्या जवळ पण दिसायचं नाही, नाही तर खूप वाईट होईल. कळलं का? बाळाला वाईट वाटलं, रडणार आहेस? रडू नको हा बाळ, रडू नको. ठीक आहे, मी येते हा आता. बाय बाबू. अनिका, मला कळत नाहीये, ती निंगी तुझ्या अगेन्स्ट इलेक्शनला उभी राहिली तर तू तिला गुंडांच्या हातून बेदम चोप दिलास. पण मग आता तर कमळी आहे ब्रो, आणि तू स्टिल इतकी शांत कशी? शांत नाही बेब, यू नो व्हॉट, मी उलट खूप खुश आहे. डोंट ओव्हरथिंक यू ऑल. आय कॅन सी स्ट्रेस का घेताय. यू नो व्हॉट, मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगते. जेव्हापासून गावछाप ती या इलेक्शनमध्ये आली आहे तेव्हापासून रेश तिला इग्नोर करतोय, तिच्यावर राग करतोय, तिच्याशी बोलत नाहीये. याहून बेटर काय असू शकतं? नाही, ते सगळं ठीक आहे अनिका, पण ही कमळी जर इलेक्शनमध्ये जिंकली तर? काय बोललीस? काय बोललीस? ती गावछाप माझ्या अगेन्स्ट इलेक्शन जिंकेल? नाही. ती इलेक्शन जिंकेल? इडियट. सॉरी. कशी काय जिंकेल? नेहमी तर तो तिचा रेश असतो ना तिला सपोर्ट करायला, पण यंदा तर रेशच नाहीये. मग कशी काय जिंकेल? कायम त्याच्यामुळे सगळीकडे पुढे पुढे करत असते ना. पण आता रेश आहेच नाही. यू नो व्हॉट, याच्याहून बेटर गोष्ट अशी आहे की आता मला काही एक्स्ट्रा एफर्ट्सच नाही घ्यावे लागणार माझ्या रेशला तिच्यापासून लांब ठेवायला. तो स्वतःच लांब झालाय. Isn't that a good news? हो. आणि मुळात ती माझ्या अगेन्स्ट इलेक्शन कशी जिंकेल? लायकी तरी आहे का तिची माझ्या अगेन्स्ट जिंकायची? गुरुजी, बरेच दिवस झाले एक गोष्ट आपल्याला सांगायचीच राहिली होती. मध्यंतरी आम्हाला असं कळलं की आबा आता हयात नाहीये. खूप भला माणूस होता. त्यांच्या जाण्याने फार वाईट वाटलं मला. वाटलं की त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून पूजा करावी. म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवले. काय ग? तो सीताराम गेला आहे, हिला कसं काय कळलं? अन्नपूर्णाताई, आज तुम्ही मला इथे बोलावलंत, पण समजा तुम्ही मला बोलावलं नसतं तरी देखील आज मी इथे आलोच असतो, कारण आज मी इथे येणं फार महत्वाचं आहे. म्हणजे नेमकं गुरुजी काय म्हणायचंय आपल्याला? ताई, तुमची मोठी नात जिची तुम्ही इतकी वर्ष वाट बघताय ती आज दुपारी 3 ते 4 या वेळेत घरी येण्याचा योग आहे.